नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब करा गावरान तडका। नुसतं शरीर नाही ती काय नोकरीवाल्याची बायको आहे का? लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली, मणक्यात गॅप, डोळ्याला अंधार येत। अगं बाई तू जगती तरी का आला? तू धरत्यालाही मोकळ करीन, त्यालाही दुसरी करता येईन, तू उलथानं काय करते तू जगून तरी? त्याचा निमा पगार गोळ्यांमध्ये जातोय। महाराज जुनं ते जुन्या म्हाताऱ्याने 3 पोरींचे लग्न केले, टोले जांग एअर खणली, मोटर बसवली, पाईपलाईन नाही केली, जमीन बैल किनीनं लय केली, 3 पोरींचे लग्न केले, 2 पोरांच्या शाळा केल्या, रुपया कर्ज नाही, गुंठा इकलाय नाही, म्हातारा ठणठणीत। आपल्याला एकच पोर, तिचंही लग्न करायची गरज पडली नाही। ती पेपरला गेली, आलीच नाही तर लग्न करतं का? मग ती का निकाल घेऊन येते का काय करते? माणसं म्हणते आम्ही प्रगती केली, काय वांग केलं प्रगती? 58 वर्ष सरकार धुतलं, नोकरी केली, 58ला बांगल्याला कुदळी हल्ली, 60ला बांगला पुरा झाला, 62ला वास्तुशांती झाली, आणि 63ला येतं वर्ष श्राद्ध आलं, बांगल्यात झोपलाच नाही, तू बांधतो का आला? मग त्याच्या पोराने घराला नाव दिलं दादांची कृपा। दादा जिन्यातच मेले तर कृपा कशी होईल? अजून 70चं म्हातारा 85 वाचित आहे, 75चं म्हातारा 3 बाबा किती झाले? 85 हे 10वी 12वीची शिंगरणी आहे का? 85 8 5 85 याला 22ला बीपी। याची ते कारण आहे का? मला ही जुनी जी शरीर आहेत। आता ही आजीबाई आहे, एवढा मोठा परपंच केला ना, तसा नाही केला मला। चुलीवरची भाकरी, लवकर उठणं, जात्यावर दळणं, चुलीवरची भाकरी, मुलीवर संस्कार, मुलावर संस्कार, गरिबीत राहणं, 3 रंगाचं लुगडं नेसायचं, पण मुलगा शिकलाच पाहिजे। त्यांची मुलं जी मोठी झाली ना, आता आपण बोलत शिकवतो म्हणजे फुकट शिकलो का? आपल्या आई वडिलांची पुण्य आहे। काय होतं आपल्याला? काय होतं? आता तुम्ही मी गरीबाचे काय होतं आपल्याला? 7वी पर्यंत पाटी होती आम्हाला, तिला साठा नाही, नुसतं खापार। बरं पाटी फोडितो म्हणून घरची पत्र्याची घ्यायची, पेन्सिल मोडायची, पण अक्षर ओठत नव्हतं। आणि दप्तराची पिशवी म्हणजे खताची गोण, तिच्यात काय दप्तर होतं का? चिचुके, बोर, कवठ, जांभळ, इटी दांडू, आणि कमराला पट्टी नाही, करगुट्याला लाकूड। भूक लागली का आटा चढवायचा, जेवला का आटा उतरायचा, आणि अंडरपॅन्ट तर नवी पोत नाही, अख्खा मोकळा कार्यक्रम। असं दिवाळीच्या सुट्टीत वड्याला पाणी राहायचं पहिलं फुल, आखी पोरं आंघोळीला कुठं? वड्याला भोंगळी, शेट्या वड्याच्या काढाला मंडळी पाण्यात, वाळूत पसरायचं, तापलं का परत पाण्यात। तवर जर घरचे आले शेट्या वड्यालाच, आखी भोंगळी गँग पळायची गावात। महाराज तुमच्या माझ्या घरात गरिबी होती, पण विचाराची श्रीमंती होती। आपली आईच काशी होती आणि आपला बापच पंढरपूर होत। देवळा पुढे कोणी तंबाखू काढली तर पोरग तंबाखू टाकून देत होतं, माणूस आलो। आता एवढे आवला देत आमच्या पुढे येत्यात। राती कुठं होते? राती नदीला होतो, आता वड्याला चालू। 9वीच आहे, 15चं आहे, 1500 क्वार्टर आणते ती अवलाद। असं ताईट पाहते बापा कधी, आणि ते बापालाच म्हणते तुझंच कमी, तुझंच कमी, मी तुझंच का? मग तुझ्यातून माझा तेवढा फरक कसा? त्याचा बाप म्हणला, आता मी म्हणतोय बा माझा आहे। कॉलेजचं पोरग दारू पेताना बापाच्या नावाची शेअर करतोय, दत्तू पाटील की जय हो, मग प्याते, आणि पेल्यावर एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारते, ते रत्या, हे भिक्या, हे किसन्या। आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया। 75 65 65 60 85 100 सगळे ठणठणीत। 22 24 आय 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 आय।
पूर्वी लोक कॅन्सरनं मरायची, आता कॅन्सर मुक्त महाराष्ट्र आहे, पोलिओ मुक्त महाराष्ट्र आहे, एडस सुद्धा मुक्त होत आलाय जवळजवळ, पोलिओ तर राहिला नाही. आता सगळ्या कीर्तनात बसलेल्या लोकांना 3च रोग आहे माझ्या सगट. 1 शुगर, 2 बीपी आणि 3 अटॅक. निम्मे निघतील शुगरवाले याच्यात. चहा राखेल दे, पण चहा नको, राखेल दे गलाच बघ. आता म्हाताऱ्या माणसाची शुगर वाढली तर ठीक आहे. 22च्या 24च्या पोराला शुगर वाढायचं कारण काय माहिती का? शिकलेले लोक नीट आहे का? ही अवलाद 17ला क्वार्टर पेते आणि कोणती दारू घ्या ती अल्कोहोल शिवाय तयार होत नाही. कोणती दारू, 90 घ्या, डिप्लोमॅट घ्या, आरसी घ्या, इंडिका घ्या, वड्याची घ्या, नाद्याची घ्या, कोणती घ्या. आणि यांना ती फुकाट मिळती. रॅली, अर्धा लिटर पेट्रोल टाकून रॅली निघली झेंडा लावून, तिकून येताना पेट्रोलच संपलं. ती आयला लुटीत आली रॅली आणि हल्ली 19 मुतला चड्डीत. वाढली शुगर. शुगर वाढायचं हे कारण 1 भयानक. 2 बीपी वाढायचं कारण. बीपी का वाढतो मला? मागचं उकरी जाऊ नका. आता आपल्या पोराला जर आपण सांगितलं ना आपल्याला 9वी पर्यंत अंडरपॅन्ट नव्हती, ते पोरगा आपल्याला काय म्हणतं माहिती? पप्पा तो दरिद्री काळ होता. आपण दरिद्री ठरलो, ते शहाणं ठरलं. जुनं उकरायचं नाही. प्रियशीचं जमलं म्हणून याची छाती धडधडायला लागली का? अस्वस्थ वाटायला लागलं मला, अस्वस्थ. असे 3 मेले, तो 4था नंबर आहे. तू काय डोक्याला ताण करतो भाऊ? 3रं कारण बीपी वाढायचं. 4थं कारण, 3रं कारण अटॅक काय येतो? अटॅक हा रोग नाहीये, मानसिक संतुलन डॅमेज झाले लोकांचं. माणसं समाधानी नाही राहिली, बनबन करते माणसं नुसती बनबन. त्यामुळे अटॅक वाढतो. चिंत एकटे बोलतात काही लोक, काही लोक बायलाशी बोलत आहे. पाय बघ तुझ्यात आणि माझ्यात काय फरक. आणि पाया पडून सांगतो, अटॅक शुगर अटॅक यायचा नसेल तर औषध सांगतो महिला मंडळ. तुमच्या मनात एखादी गोष्ट असेल ती कुणा तरी पुढे बोलून टाकीचा, मनातल्या मनात ठेवू नका. लोक काय करतात माहिती का? घराण्याची इज्जत जाऊ नये म्हणून ती दाबून ठेवत्या, मग स्फोट. बोलत जा. आणि आता लोक बोलणं जवळजवळ लोकांचं बंद. लोक बोलतच नाही. मोबाईल मुळे बोलणं बंदच झालं. घरात कुणी गप्पा हाणीनं, स्टँडवर कुणी गप्पा हाणीनं, उठपळ. कानात 2 वायरी, हँडफोन का काय, हेडफोन काय. मोटरसायकलवर 2 अवलादी चालल्या, एकाच्या कानात 1, पुढच्याच्या कानात 1. गाणं लावलं, हँडल पिळला, मूठ पिळली, गाणं लागलं, बाबराव आला, कुत्रा आडवा आलं, वायर गुथली, मी आलो. 2 स्टँडवरच बसत आहेत येडे. काय काय पोरं पहा तुम्ही महाराज मोबाईलवाले येडे बाबळीत बसत आहेत अंधारात. कानात वायरी, दोघांनी देखत गाडी निघून गेली. बोलायचंच नाही. एकला विला गेला आणि फोन आला, मग चैन तर खोलाव का नाही? एक एसटीतून उतरलं आणि परत त्याच गाडीत चढलं. ते कंडक्टर म्हणजे तुम्ही आता तर उतरले. एकानं भात खाल्यावर वरण मागितलं, पागल झाली लोक. एकानं मोटरसायकल आजवर आला आणि मोबाईल याच्यात गुतावला आणि गाडी जोरात दिली, दुसरीच्या वाट्यावर लावली आणि घरी गेला. घरचे म्हणजे इकली का काय त्याच्या गावाट्यावर दिसली. मध्ये एकानं मागच्या आठवड्यात कांदे लावायला बाया घेतल्या, 10 बाया घेतल्या, 300 रुपये रोजानं, 3000 रुपये द्यायचे बायांना. एक तर पाणी नाही, रोप उपटून बिपटून बाया बसेल होत्या बांधाव. ही मोटर चालू करायला गेलं, 3 किलोमीटर मोटर होती. खोक्याजवळ गेला आणि फोन आला, मग बटन दाबून तर यावा का नाही? परत वाफ्यात आलं. ती आयला पाणीच नाही. परत गेलं तर लाईट गेली, दिले ना भरून पैसे. पागल झाली लोक या मोबाईल मुळे. अंडरपॅन नाही काहींना, पण 9000चा 80 ते चैन उघडी नातू नाही मोकळा, काही रेंज मध्ये. बंगा मोबाईल. आणि मोबाईल वापरणारी माणसं आहेत ना, रात्री झोपत नाहीत महाराज, झोपत नाही. ती यांची सायकोलॉजिकली अनफिट का झाली. काही पोर घडी नाही राहिले मोबाईल मुळे. रेंज गेली त्यांची, व्हायरस आला त्यांना. व्हायरस ती बोट चाळीत दुसऱ्याशी बोट.
ही मोबाईल वापरणारी माणसं झोपती नाही लवकर, उशीवर डोकं ठुलं का आणि मग ते चित्र पाहायचे, ते मेसेज वाचायचे, ते अर्धाले चित्र, तेच नेमकं डोक्यात घुसात. झोपलं तसंच. निम्म्या रात्री गोदडी फाडली त्यानं. त्याचा बाप म्हणला मागच्या आठवड्यात खाट मोडली, आता गोदडी फाडली. त्याच्याही म्हणली सावध व्हा नाही तर उद्या बरोबर तुम्हाला फाडीन तो. आणि अटॅक यायचा नसेल तर बोलत जा एक, आणि दुसरी गोष्ट हसत जा, हसत जा. हसायला पाहिजे. सगळ्या रोगावर एकच औषध हसणे. माझं कीर्तन ऐकलेल्या माणसाला 6 महिने मी सर्टिफिकेट देतो, अटॅक येऊ शकत नाही. मोकळा होतो तो, एकटा हसतो घरी गेल्यावर. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात प्युअर मुख्या मागाची महाराज, प्युअर मुख्या मागाची लय धोकादायक माणसं. आणि जी माणसं मोठ्यानं बोलतात ती सज्जन असतात, आणि जी हळूच बोलतात कामच दाखवतात. जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो शेंगा कमी असतात. मेखा आहेत माणसाच्या, मेखा. ज्या माणसाच्या मेखा असतात. माणसाची बायको गोरी नसावा, गोरी बायको करू नये, कधीच करू नये. फुकाट मिळाली तरी करू नये. करून करायचं काय, उन्हात न्यावा तर लाल पडती, आणि लाईट गेली तर फॅन खाली उडी हाणती. काय बायको सावली पाहिजे, वांगे लावाया चालत, चिंगड्या निवडाया चालत. ज्यांनी ज्यांनी लय बऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या, आणि मग ते आले काकड्याला आमच्या बोखंडी वाळवंटा. हो, बायको पाहताना 4 गोष्टी पावा घ्या लिहून. सांगू तरी काय काय. 1, बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. बायको कशी असावं पण नाक खास असावं, नाही तर बायको इतकी स्मार्ट. नथ केली बायकोला, नथ नागपुडीच उचकानावर, त्यानं दामन तापावला, नागपुडी घातली. बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. भाग्यवान स्त्रीचं कपाळ उंच असतं. स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा. बायको रंगानं सावळी असावा. असं नियम आहे. गोरी बायको करू नये. अजून एक गोष्ट आहे पण सांगून टाकतो. आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा महिला मंडळ, आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट, म्हणजे ज्याच्यात आपण जोडवं घालतो ते जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते. घरी गेल्यावर तुम्ही का लगेच पाय सुरुवात केली म्हणत पप्प्याचा बाप माझ्या शब्दाच्या पुढे झाला. सावध बायको. रुई मध्ये संध्याकाळपर्यंत तुम्ही 1 एकर जमीन घेऊ शकता पण बायको मिळू शकत नाही. बायको सपनात सुद्धा आणायची नाही जी मंडळी राहिली त्याने. आता याची कारण आहे का? शिकलेले लोक आहे का? आपण म्हणतो मुलींची प्रगती प्रत्येक क्षेत्रात का झाली, आणि झालीच, आणि व्हायलाच पाहिजे. का झाली? उत्तर, मुलीकडं अभ्यासासाठी एकाग्रता आहे. 2, मुलीची कष्ट करण्याची तयारी आहे. आणि 3, तिला मान अपमान पचवण्याची ताकद आहे. एकदा नापास झाली ना चाचणीला ती जोर लावून अभ्यास करते. लय मार्क नाही पाडणार पण पास होणार. म्हणून मुलगी तहसीलदार आहे, मुलगी कलेक्टर आहे, मुलगी प्रांत आहे, मुलगी खासदार आहे, मुलगी आमदार आहे, ही ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे, पिकअप ड्रायव्हर आहे. मग यांच्यावर हे दिवस का आले? अभ्यासच नाही. बायको नाही मिळणार. आता तुम्ही जे राहिलेले पोर आहे तुम्ही तो नाच जवळजवळ सोडून महाराज 10 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी हे कडक टोप्यावर आहेत ना बागायतदार, लई फुगीर, यांच्या लोक पाया पडायचे आपली पोरगी करा. तो दरोडेखोर काय म्हणाला माहिती तवा, तुम्ही कुठं आम्ही कुठं, हे कसं शक्य आहे? तुमची जमीन आणि आमचा उकिरडा सारखाच. कोण म्हणायचा? पोऱ्याचा बाप. अशी जिरली शेपट्यापासून गार पडलं पोराच्या बापाला. आता ते बळजपुरीच्या बापाला म्हणते राम राम. तो म्हणला यंदा नाही, तो तिकडे देवाला सोडा म्हण नको. मग
पोराचा बाप म्हणतो टच करणं आपलं काम आहे. तो म्हणला टच नको धक्का नको, तू यंदा नकोच. आता पुरीच्या बापानं इंदुरीकरचं कीर्तन ऐकल्यामुळे तेही हुशार झालंय. आता ते आता काय म्हणते माहिती का, मी असं आहे बा अख्खा आपलं. मी 2-4 वर्ष जेवढे लग्न झालेत ना, टोटल लग्नाचा खर्च आता पोराचा बाप करतोय. पुरीचा बाप आता खिशात हातच घालीत नाही. मस्त नवे कपडे घालून कार्यालयात हिंडतो भरपूर. जेव्हा लय दिसणं नालायक सापडलाय आणि पोराचा बाप हातात धोतार धरून पोरं पाहून वाढा. तहसीलदार मुलगी, कलेक्टर मुलगी, प्रांत मुलगी, SP मुलगी, आता लग्न न झालेले पोरं. तुम्ही तो विषय जवळजवळ तुम्ही आता युवक कार्यकर्ते व्हा. सीझन आहे आलाय. आता 2-4 महिने काय घ्यावं नाही. बायको नाही मिळणार तुम्हाला. तुमचं मिटलंच. आता तुम्हाला एकच पर्याय. आता मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे. नाही झोप आली तरी नाही झोप येत. आणि दुसरा पर्याय मामाची मामीची पूजा करणे. बस. तुझ्या मामाला मुलगी आहे का रे? किती आहे? 2. वा. आणि तुला भाऊ किती आहेत? 2च आहे तुम्ही. बरं. तुझ्या मामाला रे? हा 1. आणि तुला भाऊ 2 आहे. बहीण आहे का? भाऊ नाही तुला? कल्याण. तुझ्या मामाला रे लाल शर्टवाला 1. आणि तुला भाऊ अति कल्याण. तुझ्या मागचा दाढीला हात लावेल. त्या मामाला रे काळ्या शर्टवाला नाही. त्या नाही का मामाच लगीन झालं नाही. मामाच मोकळा हिंडतो. वाईट दिवशी सागा जाऊ द्या बसलेले माणसं. महाराज माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज उलथू द्या मरू दे तिकडे. महाराज कीर्तन संपलं का मरण. तुमचा म्हणून ऐका आणि तुमचा मुलगा म्हणून ऐका. ते सत्तेचे. थोडं कानाला वाईट आहे पण सत्य. आणि सत्य ऐकायला थोडासा त्रास होतो पण ते सत्याचे. काळ अतिशय वाईट आहे. थोडं मागे जाऊ आपण. देह सगळ्यांना आहे पण पवित्र आहे किंवा नाही इथं आपण 20 मिनिटापूर्वी होतो. तुम्हाला नाही सुधारायचं. माझ्या तोंडातलं 20 मिनिटापूर्वी वाक्य होतं देह सगळ्यांना आहे पण पवित्र आहे किंवा नाही. म्हणून मी महिलांना प्रश्न विचारला होता उपवास करावा किंवा नाही. आणि तिथून आपण बाजूला गेलतो. चला आता देह सगळ्यांना आहेच. देहाचा निर्माताही देवच आहे. पण ऐका आता वर्गात मुलं 30 आहेत. प्रश्नपत्रिका एकच आहे. तपासणाराही एकच आहे. प्रश्नपत्र सारखेच आहेत. पण एका पोराला 30 पैकी 25 आहेत, एकाला 20 आहेत, एकाला 15 आहेत आणि एकाला 5 आहे. हा फरक का? प्रश्नपत्रिका एक, तपासणारा एक आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा सारखीच आहे. मग आता प्रश्न पडलाय एकाला 5 मार्क का पडले, एकाला 15 का पडले, एकाला 25 का पडले? उत्तर ज्याने चांगला अभ्यास केला तो 25 ला आहे, ज्याने मध्यम अभ्यास केला तो 15 ला आहे आणि ज्याने केलाच नाही तो 5 ला आहे. म्हणजे तो नापास आहे. जसं तुमच्या मागच्या जन्मीचं पुण्य उत्तम असेल तर तुम्हाला नरदेहात येऊन भजन करता येईल. मध्यम असेल तर तुम्ही नरदेहात येऊन संसार चांगला करू शकता आणि काहीच नसेल तर जन्माला येऊन समाजाला मातीत घालू शकता. हा 3रा गुण आहे. शाळेतले पोरं असले तर उत्तर द्या पटकन. शाळेतले पोरं बर्फाचा गोळा स्थायू द्रव का वायू? शाळेतले पोरं पुरी पटकन. हे पुरे हो, बर्फाचा गोळा स्थायू द्रव का वायू? स्थायू. सावध राहा शाळेतले पुरी. बर्फाचा गोळा स्थायू द्रव का वायू? स्थायू. तापवला द्रव, वाफ निघली वायू. मग बर्फाचा गोळा स्थायू आहे, बर्फाचा गोळा वायू आहे, बर्फाचा गोळा द्रवही आहे. मग याच्यामध्ये रजगुणही आहे, तमगुणही आहे आणि सत्वगुणही आहे. पुरावा. आता पुरीनं उत्तर द्या पटकन. नळाला पाणी आलं एवरे
ए, ती मागशीला सांगते ती गप्पा ती पाहिजे मागशी तुला पास नाही माझं ए पूर्ण पटकन उत्तर द्या नळाला पाणी आलं लय सावध राहा बरं का नळाला पाणी आलं हांड्यात भरलं हांड्यातलं पाणी कळशीत भरलं कळशीतलं पाणी तांब्यात घेतलं तांब्यातलं पाणी ग्लासात घेतलं आणि ते आपण प्यायला सुरुवात केली पाण्याचा आकार कोणता परत ऐका प्रश्न हांड्यात नळाला पाणी आलं हांड्यात घेतलं हांड्यातलं पाणी कळशीत आलं कळशीतलं पाणी तांब्यात आलं तांब्यातलं पाणी ग्लासात आलं ग्लासातून आपण ते पाणी पिलो पाण्याचा आकार कोणता पाण्याला आकार नाही सगळे नापास उत्तर उत्तर ऐका नीट पाण्याला आकार नाही असं उत्तर नाहीये पाण्याला निश्चित आकार नाही हे उत्तर आहे निश्चित शब्द नसला का उत्तर फेल का अंड्याचा आकार पाण्याचा आकार नळा हांड्याचा आकार पाण्याचा आकार कळशीचा आकार पाण्याचा आकार तांब्याचा आकार पाण्याचा आकार मग जगात देव एकच आहे सगळे बसलेले माझ्या समोर हांडे आहेत जसा आकार तसा देव जसा भाव तसा देव फायनल मांजर आपल्या पिल्लाला 7 घरं घेऊन फिरती पण दात लागत नाही आणि उंदीर त्या दाताखाली जगत नाही मग उंदीर नेतानाचा भाव वेगळा आणि उंदीर फाडतानाचा भाव वेगळा आणि पिलू नेतानाचा भाव वेगळा शाळेतून पोरगा आलं तर आई त्याच्या तोंडावरून हात फिरवते हा वात्सल्य भाव आहे आणि तोच हात नावी फिरवतो त्याचा 50 रुपये भाव आहे दोघांचे हाताचे पण नावी 50 घेतो आणि पोरग तसंच फिरवतो या जगात कशाची किंमत आहे भावाची आज साबळे पाटलांनी एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला याला 3च कारण आपलं कर्तव्य आईवर असणारं प्रेम आणि आईवरचा आशीर्वाद मिळेलच याच्यासाठी प्रयत्न पहिली गोष्ट आपलं कर्तव्य हा शाळेतले पोरं पटकन कितीला आहे तू 7वीला आहे का सेमीला आहे का सेमीला आहे तू मराठी मीडियमला आहे का हा तू रे 6वीला 8वीला आहे तू 8वीला आहे तू माया का बाय 8वीला आहे तू सेमीला आहे का मराठी मीडियमला आहे अच्छा ना सेमीचं आहे ते लगेच लक्षात सेमीचे चेहरे थोडे मीडियम असतात इंग्लिश मीडियम म्हणजे जागतिक टेन्शन असतं आणि मराठी मीडियम म्हणजे फ्रेश खाऊन पिऊन सुखी त्यापती मराठी मीडियमला आहे फ्रेश 11ला भरली 1.5ला भात 2.5ला जनगणना हा आता तू उत्तर दे बघा 0 अगोदर लिहिला 0 नंतर 1 लिहिला किती होती 1 एकावर 0 लिहिला 10 अजून 1 0 लिहिला 100 अजून 1 0 लिहिला 1000 आणि 1 पुसला एकावर 0 लिहिला की त्याची किंमत 10 पट होते पण 1 पुसला तर त्याची किंमत 0 होते ज्याच्या पाठीवर आईबापाचा आशीर्वाद आहे त्याच्या पुण्याची किंमत 10 पट होते ज्याने आईबापाचा छळ केला त्याचं वाटोळं होतं फायनल सोपे सोपे आकडे सांगितले म्हणजे ध्यानात येतं लोकांच्या लय पोथ्या नाही वाचायच्या 9000चा बोकड कापला देवाला आणि देवाला काय व्हायला नख्या आता ही लोक देवाला नख्या का वाहतात ते शिजत नाहीत ते शिजले ना देव वासावच मिळाला काच काय हे फक्त दाखवितात लोक महाराज नाही तर काय आलंय मग त्याचं उत्तर आहे का आई आई काय भानगड असते सुशिक्षित मंडळी नीट आहे का आणि या साबळे परिवाराचा आदर्श घ्या एवढा मोठा 16 ज्ञानेश्वरीची तुला आणि एवढं मोठं अन्नदान आता महिला मंडळी एक वाक्य ऐकाल का अख्ख्या कीर्तनात मी तुम्हाला 1 शब्द तरी बोललो का नाही मग आता माझं 1 वाक्य ऐकायचं फक्त ऐकाल महाराज म्हणून नका ऐकू महाराज उलथू द्या मरू दे तिकडे महाराज कीर्तन संपल्यावर का मारणं पण तुमचा मुलगा म्हणून 1 वाक्य ऐकाल का तुम्ही तर बोलायच्याच पण झाले ऐका 1च वाक्य सांगणार तुम्हाला मी लय पारायण करू नका लय पोथ्या वाचू नका लय देवाला बोंबलं धेडू नका 1 वाक्य पाया पडून फक्त तुमचा मुलगा म्हणून ऐका ईश्वरासारख्या सासू सासऱ्यांना मरेपर्यंत घरात माणसासारखं सांभाळा जगातले सगळे देव तुमच्या घरात बस मी तुमच्या मुलासारखा मी शेतकऱ्याचा आहे मी म्हणणार नाही ना तुम्ही त्यांची लय ठेप ठेवा आपल्याकडून ते शक्य होणार नाही आपलं 8च्या चहा 8लाच जाईल असं कधी घडणार नाही फक्त 1 करा ना ते झोपतात ते तर तांब्याभर पाणी ठेवा मागतील तेव्हा अर्धी भाकर द्या आणि पाहुण्या रावळे आले ना त्यांच्या घरात तुमच्या घरात तर पाहुण्या संग त्यांना 1 अर्धा कप चहा द्यायचा मग तो 1च घोटे द्यायचा पण पाहुण्यात द्यायचा तसं वाटलं तर देऊ नका एखाद्याशी तुमच्या मूडवर राहा पण पाहुण्यात देखत द्या म्हाताऱ्या माणसाला जर तुम्ही अपमानाचं वागणं दिलं ना
तर फळं लई वाईट आहे. त्यांना माणूस म्हणून जगू द्या. तुम्हाला देवाची गरजच नाही. काय मत आहे तुमचं? आता पोरीसाठी 3 वाक्य सांगतो, मग यांना सांगतो. पोरीनो ऐकाल? तुम्ही तर बोलायच्याच बंद झाल्या. 1, पोरीनो सर्व्हिसला लागेपर्यंत लग्नाचा विचार करायचा नाही, कधीच नाही. किती लेट होत्या काय फरक पडत नाही. कारण ऐका, कारण ऐका पूर्ण. ऐकू राहिला का? कारण ऐका पूर्ण. तुमच्या जीवनाची मजा आहे ना आज, ती फक्त तुमचे आईन बाप जिवंत आहे तोपर्यंतची. एकदा आईन बाप गेला ना, हे भाऊ बिऊ हे फक्त पत्रिकेत छापायचे महाराज. आपल्या भावाच्या घरातून सोन्याचा धूर निघू द्या, काही घेणं नाही. त्याला कोण लागते? आई लागते. आपल्याला चांगलं जगायला कोण लागते? आई लागते, बाप लागतो. नातू माझा दिवाळीला आला नाही ना तर 3 वेळा हातपाय आपटणारी फक्त आजीची, आणि आणाय जाण्यासाठी उष्णे पैसे भाड्यानं मागणारा फक्त बापच आहे. मामाचा अजून फोन आला नाही. आलता का तुझ्या मामाचा फोन दिवाळीला? नाही, येणारच नाही भाऊ. मामा रेंज मध्येच नाही. मामा कवरेज क्षेत्राच्या. मामा माग व्यापलं ये. थोरली मेवणी बाळापणाला आली, धाकटी परीक्षेला गेली, मग का निकाल घेऊन येते का काय? तिचा लय अडचणी. नाही त्याला आईच लागते. म्हणून मुलीसाठी 1 वाक्य सांगतो. पूर्ण हाताला घड्याळ नसलं ना बापाला चालतं. आणि कीर्तनकार भजने ध्यानात ठेवा, आई बापावर व्याख्यानं नका देऊ. 80% कीर्तनकार आई बापावर बोलतात. बोलू नका आई बापावर. त्यांना हसत ठेवायला शिका. हा सोहळा आहे. भाषण नका करू. एक खरं सांगू पूर्ण, हाताला घड्याळ नसलं ना बापाच्या चालतं. पायाला चप्पल नसली ना चालते. मुलगी हसली ना त्याला सगळं सुख मिळतं. मुलीच्या लग्नाला कर्ज काढलं, सगळी लोक जीव घातली, पण तो जेवला नाही तुमच्या लग्नात. नाही संध्याकाळी पिठलं भाकर खाऊन झोपायला गेला ना, उशीमध्ये मुंडकं गुतून रडला. लहान पोरगं रडणार नाही असं त्या लोकांनी विचारलं ना, अहो तो रडलेला कोणी पाहिलाच नाही. त्याला सकाळी लोकांनी विचारलं, लग्नाला फार खर्च केला, तो काय म्हणला माहिती का? पैसे जाऊ द्यावं, माझी मुलगी सुखी आहे, ही माझी श्रीमंती आहे. त्याला बंगला बांधू नाही वाटलं मला. नाही त्याला फ्लॅटची स्कीम आली. बायकोनं दणका उठवला, फ्लॅट घेऊन टाका. तो म्हणला अगं दिदी 12वीला गेली, 2 महिन्याचा प्रश्न आहे. मार्चमध्ये फेब्रुवारी तिची परीक्षा होईल. एप्रिलला कुठे जमलं तर लग्न करून टाकू, जूनमध्ये पाहू फ्लॅट घ्यायचे किंवा नाही. पण माझ्या डोळ्यात देखते ना, माझी दिदी एकदा हसत गेली ना, माझा फ्लॅटच झाला. काय विचार हो? पगार कमी आहे, पगार कमी आहे, शेतीचं उत्पन्न नाही, पण तो म्हणतो पगारावर थोडी सोसायटी काढू, काहीतरी करू, पण चांगलंच करू. मुलीचं चांगलंच करू. आणि मुलीचं चांगलं करणारा फक्त कोण आहे? बाप. आणि दुसरं वाक्य पोरीनो, पहिलं तर फिट झालं. दुसरं वाक्य, एक विषयात पोरीनो मार्क कमी पडले तरी चालतील, पण पोरीनं तब्येत कमवली पाहिजे. मुलीला तब्येत पाहिजे, मुलीला कराटे पाहिजे, मुलीला बॉक्सिंग पाहिजे, मुलीला एखादं शस्त्र वापरता आलं पाहिजे. 7:30 वाजता जरी स्टँडवर उतरली ना पोरगी, डिरिंग मध्ये घरी आली पाहिजे. तिच्या बापाला चिंता नाही लागली पाहिजे. तिचा बाप म्हणला पाहिजे माझी वाघिणे येणार, मी कशाला तिला आणायला जाऊ, तिचं कॉलेज सुटलंय ना, किती आमदार पडू दे ती येणार. आणि पुरीनं 2-3 पोरांनी छेड काढली ना, तुम्ही एखाद्या जर कानपट्टीत ठेवून दिली ना, 2 सापडायची सुद्धा नाही. फक्त एखाद्याच्या निवार ठेवून द्यायची, 2 गायब. पण तुम्ही बावळा मर मग. मग रोज उठून तेच करायचं, रोज उठून. आणि ध्यानात ठेवा महाराज, पत्रकार मंडळी, मीडियावाली मंडळी, या बलात्कारांच्या ज्या बातम्या आहेत ह्या वारंवार दाखवू नये. त्या मुलीलाही पुढे आयुष्य आहे, तिच्या बापालाही कुठेतरी समाजात जगायचंय. तिच्या बापाच्या काही मनासारखी गोष्ट झाली नाही, त्याने काही त्या मुलीला स्फूर्ती दिली का? पण ही माणसं पट्ट्या इळभर लावून धरतात महाराज. एखाद्या वेळेस चुकून झालेली गोष्ट आहे का जाणून बुजून आहे, चुकून झालेली गोष्ट आहे. कोणत्या आईला वाटलं माझ्या मुलीमुळे माझी मान खाली व्हा? आता मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला. कोणत्या आईच्या स्वप्नात तरी वाटलं का? पण न घडणारी घटना आहे, घडू नये ती. तिला हे मीडियावाल्यांनी लई फोकस नाही देऊ. काय मत आहे तुमचं? 3दाच त्या पट्ट्या दाखीत बसायचं, 3दाच त्या पट्ट्या दाखीत बसायचं. त्या मुलीच्या बापाला आयुष्य आहेच ना काही, त्यालाही पुढे जगायचंच आहे ना, त्यालाही समाजामध्ये मान मर्यादा काहीतरी आहे. त्या मुलीला सुद्धा पुढे जीवन आहेच ना. आणि त्या मुलीच्या आईच्या अंतकरणाचा कोणी विचार करीत नाही. तुम्ही प्रसिद्धीसाठी काय करायला लागले, याला काय किंमत? तुमचे 5 मिनिटं बातमी चालती म्हणून तुम्ही एखाद्याला रोडवरच आणायचं ठरवलं, याला काय उपयोग आहे? मग तुम्ही बाकीचे एवढे कुठाने ध्येयाबरोबर बातम्या आली का आतापर्यंत? व्हिडिओला क्लिप, मंत्रिमंडळातली माणसं जेवताना प्लेटी सगळं क्लिप आली का कधी? काय काय खात्यात म्हणून? हे कॅमेरेवाले लई विचित्र असतात मला. हे आता 2 तास कीर्तन ऐकून घे ना, आणि एखादं वाक्य इंदुरीकरचं वाईट गेलं का तेवढंच क्लिपला टाकायचं, म्हणजे आपलंच ऐकायची ना आपल्याच ठोकायची. अशी विचित्र आहे. पैसे त्यांना ठोका आपल्या.
आता इंद्रिकरवर एक गाणं आलंय डीजेला. काय आता बोलायचंय मला. मी अजून त्या युट्यूबचा रुपया पाहिला नाही महाराज. मला हेच खपानं रोजचे. पण आता इंद्रिकर या वर्षाचे लग्न सदा तेच चालणार आहे फुल. डीजेला आले ना आता इंद्रिकरवर गाणं एक. काय डोकं लावलंय बनवणार आहे मी. काय केलंय काय कळत नाही. माझा आवाज घातलाय म्युझिक घातलंय. माझा आवाज माझा म्युझिक नाच आहे तुम्ही. आता काय बोला आम्ही हे शिकवावा का ते शिकवावा. याला कुठं तरी कंट्रोल झालं पाहिजे महाराज. नाही नाही. आणि मुलीला तिसरं वाक्य सांगतो पोरीनो. आपला बाप किती गरीब असू द्या, किती शर्ट फाटला ना फाटू द्या, दाढी वाढली ना वाढू द्या, फक्त गल्लीने वरमान काढून चालला पाहिजे. वास ही श्रीमंती. कीर्तन तरुण मंडळी ध्यानात ठेवा. आता तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हणाल वाचलो काय आम्ही. वाचत नाही आपल्याकडे. तरुण मंडळी सर्व्हिसवाले पुढारी बिडारी नीट आहे का. काळ अतिशय वाईट आलाय आता. पहिला काळ राहिला नाही. 15 वर्षापूर्वी दंगली करणं, मोर्चे काढणं आणि आंदोलन करणं सोपं होतं. 2018ला नाही. आणि तुम्हाला मोर्चे बिरचे काय काढायचे असले ना ते डांबरीला काढा. गरीबाच्या गाड्या पेटीत नका जाऊ. गरीबाला काय व्यवस्था द्यायची. तुमचं काय आहे ते तिकडे पहा. दंगल झाली इंद्रिकरची गाडी गेली दिलीप पेटून. माई पेटी नका जाणार. माई तुमच्याच पैशाची. बाय बाय काय आनंद झाला बाय तुला. ए चांगलं आहे का ते गाड्या पेटवणं. आणि पेटवणारे ध्यानात ठेवा. 80% जनता सध्या कॅमेऱ्यात आहे आणि 100% जनता सध्या मोबाईल मध्ये. जर दंगलीच्या क्लिप मध्ये सापडले ना कधी अशी खुटी गुतन खुटा उपटन पण खुटी नाही. पोरानो पोलीस खातं आता नंगाट झालंय. आणि व्हायलाच पोलीस खातं आता पहिल्यापेक्षा स्ट्रिक्ट झाले आता. आणि चांगलं झालंय ते दंगल झाल्यावर सापडी द्यात बस गाडीत. तुम्हाला मला माहित नाही. बस एक तर गावाला गेलो स्टँड उभं होतं त्याला माहितच नाही दंगल झाली. बस गाडीत. तुम्हाला मी आताच उतरलो आता ह्या गाडीत बस. एक संडासला गेलं तर डबड्या सकट नाही आलं. बस गाडीत. आणि त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल पोरानं तुमचं. 3 महिने जामीन नाही आता. तीन महिने जामीन नाही. पुढचं ऐकायचं का. 3 महिने जामीन नाही. मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. आणि 40-40 वर्ष केस चालती. येळभर कचेरीत बसा लिंबाखाली. पुढची तारीख दिली चला घरी तू यार. त्याच्या पुढचं ऐका. 10 वर्षापूर्वी मानत आता उद्योगपती सांगतील 10 वर्षापूर्वी सहज माणूस अमेरिकेला जाऊन यायचा. आज जाता येत नाही. पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म. पुण्याकडे जायचंय. किती दिवस राहायचंय काय काम. आता विमानानं प्रवास करायला पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतो. ग्रामपंचायत सदस्य व्हायला 1.5 किलो कागद लागतात आता. ती पहिल्यासारखं नाही पिरगाळा कोंबडीने दाबा बटणं. आता कोंबडी तर पिरगाळाच लागती. पण कागद वरून पडताळणीत बसला नाही चला घरी. आता MPSCच्या परीक्षेला सुद्धा कागद आहेत यंदा. आता 17/2ला MPSCची परीक्षा आहे. अजून 2 वर्षानं बायको जरी करायची ठरली पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म. ही अवलाद कुठं गुतेले का नाही. फोडा सुपारी. गुतलंय का सुपारी नका फोडू का. त्या पोरीला पोरच नाही म्हणा का. हा कायम तारखेला जाणार पोर होणार का वा. तुमच्यापैकी कुणी दंगलीत गुतेला असेल तर त्याला विचारा ना कसं काय. त्याला फक्त म्हणायचं उद्या मोर्चा आहे. आग लाव त्या मोर्चाला. मी चाललो गावाला भाऊ. हातानं झटे करू नका भाऊ. त्याच्यापेक्षा पोरानं सोपा उपाय सांगतो. आमच्या टोळीचे मेंबर व्हा. 12 माही फुकाट खा. तुम्ही आमच्याकडे जर आले ना पोरानं तर श्रीमंत होणार नाही पण समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही. मग पाण्याचा पोरीनो पाण्याचा आकार मी कुठे जाऊ द्या. त्या भांड्याचा आकार म्हणजे पाण्याचा आकार. मग ज्यांच्या मुखात नाम ज्यांच्या गळ्यात माल त्यांचा देह कसा. पवित्र तो देह
पवित्र. आता ही जी मोठी माणसं 100 वर्ष जगली ना, आहार चांगला, विचार चांगले, बैठक चांगली, वागणं चांगलं, आणि जुन्या माणसाचं एकच मत, कोणाचंही चांगलं व्हावं, त्याच्या मागं आपली भूमिका अशी आहे, सगळ्यांचं वाटोळं व्हावं. असं कसं होईल? 10 वर्षापूर्वी मुलीचं लग्न जमायचं किंवा मुलाचं लग्न जमायचं तर 100 माणसं जात होती बैठकीला, पिकअप भर माणसं जायची. आता 2च माणसं जातात, पोराची आई, पोराचा बाप स्कूटीवर. वरून जेवताना पोरीच्या बापाला म्हणतात, म्हणणं का कोणला आम्ही आलतो, आपलं सगळं जुळेपर्यंत म्हणणं का, नाही तो भोंग्या होईल भोंग्या. पुरीचा बाप म्हणला, तुम्ही म्हणणं का, ती पडून गेली ती कालच आणली सापडून. भाऊबंद राहिले नाही. आता फक्त महाराज हे इंदुरीकर मरल ना, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपलीच आठवण येणार. 2 तासात तुम्हाला विनोद वाटलं काही नाही राहिलं. भाऊबंद राहिले नाही, भाऊबंद मेली, वाडे उलातली. भाऊबंद कुठे आता? प्रेत न्यायला माणसं नाही महाराज. आता प्रेत रथात नेतात, वैकुंठ रथ. आता हे दावे सुद्धा बंद होणार आहे 2-3 वर्षात. दाव्याचं पॅकेज निघणार बामणाला. आता कावळाही तूच आण, भातही तूच शिजव, आणि शमनही तूच कर. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठुलंय त्याचा कर, टाक उरकून. काय नाही. अहो दाव्याचं प्रवचन संपल्यावर भावाला सुद्धा पैसे मागायची मोठी पंचायत. पैसे मागावं कोणाकडून? पेट्रोल पुरते तर घेतले पाहिजे. लोक जाते निघून पसायदान झालं का, बाबाला टाकला ना खाटापाशी. मग त्याला एक जण म्हणतो, तुम्हाला फोन कोणी केला? तो मला द्यायला, मी का बळच आलो का काय? आणि मग तो चप्पी केलेला सापडितो. राम राम. तो चप्पीवाला म्हणतो, मी चुलत भाऊ आहे. चुलत भाऊ म्हणजे दुश्मन. आणि मग तो खरा मालक असतो त्याला सापडी जातो. ते बस राहतं दगडाव तिळवाला, हा त्याच्यापाशी गेला, राम राम. तो याच्या पुढचा, काय तुमचं आमच्या वडिलांनो प्रेम, तुम्हाला प्रेमाला वाघ, पेट्रोल पुरते दे. तुला कळत नाही मी उघड आहे, मग ताटलीतले तरी 80 दे. काळ फार वाईट आलाय महाराज. आणि आता हे लोकांनी एक भांडवल केलं यावर्षी, दुष्काळ पडला. दुष्काळच नाही. काय मत आहे तुमचं? लोक म्हणतात पाणी नाही. केव्हा लोक पाणी पित होते? विहिरीचं घरातलं. आज 4-5 वर्ष झाली सगळे लोक कोणतं पाणी पितात? ज्या कुठं तू पाण्याचा दुष्काळ आहे, ऑर्डर दे ना, दारात पिकअप खाली होईल ना. काय दुष्काळ आहे? दुष्काळ फक्त 2 भोगू राहिलेत महाराज, एक शेतकरी आणि 2 त्याच्या दारातली गाय. तिसरा कोणाला दुष्काळ आहे? काय नोकरीवाल्यांना रोग झालाय, काय आम्हाला रोग झालाय, ह्याचा दुष्काळ. फक्त लबाडे आणायचा. दुष्काळ आढावाच्या बैठकीचा खर्चच 3 लाख. आढावा बैठक तिला पाणी 4000चं आढावा बैठक. लबाड्या चालल्या. इथून पुढचा काळ फार वाईट. या कुटुंबाला परमेश्वर उदंड आयुष्य देव, पवित्र देह करून घ्या. या मातेला सगळ्यांच्या वतीनं या मातेचा आशीर्वाद आपल्याला लागू, आणि आपलं आयुष्य निदान त्यांच्या निम हो. पुरत होणार नाही पण निम हो. आता त्या